नमस्कार. आज आपण बघणार आहोत कुर्मापुरी. त्यासाठी इथे मी एका टोपात पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी चांगलं उकळलं की आपल्याला त्यात अर्धा वाटी फ्लावर, अर्धा वाटी मटार, पाव वाटी गाजर आणि एक छोटा बटाटा सोलून त्याच्या फोडी करून टाकायच्या आहेत. यात आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे आणि या भाज्या आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत. भाज्या अर्धवट शिजल्या की आपल्याला त्या पाण्यातून काढून घ्यायच्या आहेत आणि गॅस बंद करायचा आहे. आता आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी अर्धी वाटी ओलं खोबरं कापून घेतलेलं आहे, 2 काजू भिजवलेले घेतलेले आहेत, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. आता यात थोडं पाणी टाकून हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. गॅसवर टोप ठेवून आपल्याला त्यात 1 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यात 4 ते 5 काजू टाकायचे आहेत. काजू आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत मंद आचेवर परतत राहायचे आहेत. आपल्या काजू चांगल्या भाजलेल्या आहेत. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला त्याच टोपात आणखी 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यात खडे मसाले घ्यायचे आहेत आणि ते भाजून घ्यायचे आहेत. खडे मसाले चांगले भाजलेले आहेत. आता आपल्याला यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतत राहायचा आहे. कांदा लवकर भाजला जावा यासाठी आपल्याला त्यात थोडं मीठ टाकायचं आहे आणि कांदा मंद आचेवर परतत राहायचा आहे. कांदा चांगला भाजला की आपल्याला त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि तो मऊ होईपर्यंत परतत राहायचा आहे. कांदा टोमॅटो चांगला भाजलेला आहे. आता आपल्याला यात आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे. वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घेऊन ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. आता आपल्याला यात अर्धा टीस्पून हळद, आवडीनुसार मिरची पावडर, अर्धा टीस्पून पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला यात आता आपण अर्धवट शिजवून घेतलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला भाजीत आता गरम केलेलं पाणी टाकायचं आहे. आपल्याला भाजीत चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण कांदा भाजताना त्यात मीठ टाकलेलं होतं, त्या अंदाजानेच आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता आपली कुर्मा भाजी तयार झालेली आहे. आपल्याला यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि यावर झाकण मारून ही भाजी अशीच 5 मिनिटासाठी बंद गॅसवर ठेवायची आहे. आता आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी इथे मी एका कढईत तेल घेतलं होतं. तेल गरम झाल्यावर त्यात आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आपली पुरी चांगली टम्म फुगलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला इथे 2-3 पुऱ्या बनवून दाखवणार आहे आणि बाकी पुऱ्या अशाच प्रकारे बनवून घेणार आहे.
पुऱ्या बनवून झाल्या की आपल्याला त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. इथे आपली कुर्मापुरी बनवून तयार आहे.